अजित कट्टेपाटे किंग्स 11 स्मॅश संघाचा संघनायक याला विनंती करतो, चला आपण या ठिकाणी मैदानामध्ये या ठिकाणी सलामीची जोडी पाठवून द्या. उशिरा येणं प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण ही लढत पाहतो सेमीफायनल क्रमांक 1 अर्थातच संघर्ष विपक्ष स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 DJ स्मॅश या संघादरम्यान, जिथे संघर्ष संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना आपण पाहतो सलामीची जोडी देखील मैदानामध्ये प्राचरण होईल. विनायक संघर्ष संघाची चर्चा करूया. अगदी या संघाला आम्ही चालूच्या आघाडीच्या हंगामापासून पाहत आलोय. असे 2 शनिवारच्या लॉट्समध्ये संघर्ष संघ आणि रविवारच्या लॉट्समध्ये काळभैरव हे संघ असेच ना, अगदी सेमीफायनल पर्यंत या ठिकाणी मजल मारतात, परंतु काही पावलं या ठिकाणी त्यांची दूर राहतात अगदी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. परंतु ते दुःख दिवसभराची केलेली मेहनत अक्षरशः या संघातील संघनायकांना आम्ही कधी रडताना देखील पाहिलंय. अगदी खूप असे अनुभव आहेत मित्रांनो, कारण प्रत्येकाला आणि प्रत्येक हर एक संघ मालकाला, प्रत्येक हर संघनायकाला वाटतं की आपण एखादी क्रिकेटची स्पर्धा ही आपल्या संघाच्या नावावरती व्हावी लागेल. परंतु मी एवढंच म्हणेल, संघर्ष संघासाठी संकट आले, अडचणी आला, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावं ठेवली, कोणी पाय ओढले, कोणी थट्टामस्करी केली, कुणी अडवलं, कुणी थांबवलं, काही हो, चांगल्या कामासाठी निर्लज्ज व्हायचं, अहंकार सोडायचा, मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडायचं, फक्त डोक्यामध्ये एकच ध्येय ठेवायचं, मला ध्येय गाठायचंय, मला फक्त जिंकायचंय. आणि या उद्देशानं संघर्ष संघ मैदानामध्ये उतरला असेल. लॉस आहे म्हणजे ते बोलून घे. रविवारच्या लॉटचं ना, दुसरा काय तो बी घे ना माझा सुरुवात मला आले मुताला आले. संघर्ष संघाचा जर विचार केला तर गेल्या वर्षी हा संघ रविवारच्या लॉटमध्ये खेळत होता. संघाचा विचार केला तर खूप असे अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत. नक्कीच सलामीवीर आपण पाहू शकाल. इन ऍक्शन 12वा आपण पाहू शकाल. मैताब आतंक का दुसरा नाम मैताब. नक्कीच स्ट्राइक एंडवर आपण पाहू शकाल सुहास करे. नॉन स्ट्राइक एंडवर संतोष गोस्वामी. सुरेश नाही रे, सचिन कारवर आहे ना. आणि गोलंदाजी एंडवर आपण पाहू शकाल गोलंदाज मंगेश साळुंखे. एक विनंती आहे, दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी संगमनाच्या कक्षेमध्ये यायचं आहे. लेफ्ट आर्म गोलंदाजी पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू, चेंडू जातोय घरंगळत सीमारेषे पार आणि चौकार. आणि मिड विकेटच्या दिशेला आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मिड ऑन, मिड ऑफ, पॉइंट, गल्ली, शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेग या क्षेत्रामध्ये आपल्याला खेळाडू मिळत आहेत. पुण्याला फायनल दिशेच्या क्षेत्रामध्ये टोळलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी.
नक्की सुहास करेचा विचार केला तर 34 चेंडू 87 धावावर वैयक्तिक 87 धावावर खेळतोय आज पूर्ण दिवसभरामध्ये. तर आपण पाहू शकाल तिसरा चेंडू 2 चेंडू 8 धावा. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मांडला चेंडू चेंडू जातोय सलग तिसरा चौकार. हॅट्रिक पूर्ण करतोय सुहास करे ऑन फायर. विचार केला तर मैदानाच्या चौफेरबाजी टोलेबाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मॅच करू सज्ज मंगेश साळुंके हवेन कडून मारा करेल. गुडलॅन चेंडू चेंडू समजत नाही सुहास याला आणि निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. 4 चेंडू 12 धावा. खूपच चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय फलंदाज सुहास करे. गोलंदाजी मार्क सज्ज शॉर्ट ऑफ चेंडू चेंडू उसळी घेतोय समजत नाहीये. फलंदाजाला बीट करतोय चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज मंगेश. 5 चेंडूच्या संपत्ती धावसंख्या 12. शॉर्टपर्यंत चेंडू चेंडू मला पाऊण क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल संघाला. 1 धाव मिळेल सुहास याला. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे बिनबाद 13 1 षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच क्रिकेटमध्ये शर्तींचा अनुभव डीजे आम्हाला करून देत आहेत. नक्कीच एलएनजी कडून मारा करेल गोलंदाज भीम यादव. ओव्हर द विकेट मारा करेल फलंदाज सुरेश. क्लास फटका कवच्या दिशेने मारला चेंडू चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पंच नक्की संपूर्ण स्पर्धेमध्ये 98 धावसंख्येवर खेळतो सुहास करे. रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि पंच आम्हाला दर्शवत आहेत की हा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 20 बिनबाद 20. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज
गोलंदाज भीम यादव. एक्स्ट्रा गावच्या दिशेने टोळल चेंडू, चेंडू मारलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नसणार आहे आणि एका धाव्याने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 21. बिनबाद 21. सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आलंय फलंदाज सुहास आणि फलंदाज सचिन गोस्वामी याला. रिवर्स पाहिजे चेंडू, चेंडू मारताना पुन्हा एकदा फसतोय तो फलंदाज सुहास करे आणि लागला ना आणि ऑफ द बॅट. लो फुलटा पाहिजे चेंडू, चेंडू खेळून काढला एक्स्ट्रा गावच्या क्षेत्रामध्ये. ते क्षेत्र उपस्थित. एक धाव आणि 2 धावा देखील पूर्ण. पाच चेंडू सामन्यात धावसंख्या झाली ती 24. खूपच चांगली फलंदाजी करतोय संतोष गोस्वामी. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मारला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. तर या ठिकाणी विनायक तुला थोडंसं थांबवतोय कारण व्यासपीठावरती देखील मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. किशोरजी बाबरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करत आहोत. तर त्यांच्या समवेत निलेशजी सोनवणे साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख आयोजकांच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. कारण अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा आहे. येणाऱ्या पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. म्हणूनच की काय येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान या ठिकाणी आमच्या प्रमुख आयोजकांच्या माध्यमातून अगदी सकाळच्या सत्रापासून सातत्याने केला जातोय. म्हणूनच पुन्हा एकदा मी दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे येऊया जिथे आपण चेंडू फळीचं युद्ध पाहतोय आणि या चेंडू फळीच्या युद्धामध्ये जिथे आपण पाहतो पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघानं 15.00च्या सरासरीनं बिनबाद 30 धावा जमवल्यात. तर मंगेश साळुंके गोलंदाजीसाठी आलेत. फटका फसलाय की काय? जो फलंदाज या स्पर्धेमध्ये तब्बल 99व्या धावसंख्येवरती खेळत असताना 2 धावा कंप्लीट करतोय आणि या स्पर्धेमध्ये या फलंदाजाच्या नावावरती शतक पूर्ण होत आहे. व्हॉट बॅटिंग! जबरदस्त. 101 धावांवरती नावात खेळणारा सुहास करे. कृष्णा सातपुते बघा टेनिस क्रिकेटचा अँबॅसिडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाताना कृष्णा सातपुते तसा हा कळंबोलीचा कृष्णा सातपुते की काय? सतीश थोरात आमच्याकडे पाहतायत कारण त्याचे देखील वा हेलिकॉप्टर अगदी कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा फटका देखील सजवला होता जिथे 2 धावा वसूल केल्यात आणि 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावसंख्या. चला मानवंदना या ठिकाणी प्रमुख आयोजकांची विनंती आहे. परंतु अर्ध शतक पूर्ण झालंय. शतक केवळ या ठिकाणी पूर्ण झाला त्याच्यासाठी सामना महत्वाचा असेल. परंतु पहा पुन्हा एकदा अभ्यंत बॉडी देखील अगदी बाहेर या ठिकाणी आली होती. अगदी
एष्ट्यांना चिकटून जाऊन फटका मारण्याचा मानस आखला होता, जिथे संघाची धावसंख्या 35. अपोजिट देखील पहा आकाश तारेकर, अर्थातच तेजस नारनवरला पाहतोय. फटका काय सजवलाय, वा तितके चांगले प्रयत्न, काय प्रयत्न होते, काय इफेक्ट पाहायला मिळाले. अफलातून क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची क्वालिटी आणि क्वांटिटी पाहायला मिळाली. मुस्तफा त्या ठिकाणी होते. जरूर संघासाठी 5 धावा वाचवल्या, तब्बल 5 धावा फक्त मिळाली 1. संघाची एकूण रणसंख्या झाली 36. सुभाष करे मैदानावरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं, जिथे पंच इशारा करतात ऑफ द बॅट. बॅटीची कडा घेतली आहे. 37 धावा धावफलकावरती. संघर्ष आपण पाहतोय. विनायक फोफेटा निश्चितपणे आमच्यातून रजा घेतात, परंतु उद्या देखील त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. आज खरं तर एंटरटेनमेंट केलं आहे त्यांनी, खूप चांगलं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर हे षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल, त्या मात्र विन गडी बाद 38 धावा. अडतीस धावा झाल्यात फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश डीजे या संघाच्या. तर गोलंदाज आपण पाहतोय सागर कानडे. बघा सागर कानडेनं मी म्हणेल प्रभावित केलाय. अगदी KPL पर्व 5 मध्ये देखील पाहिलं, पाठीमागच्या आठवड्यामध्ये फलंदाजीसाठी संधी मिळाली, जिथे सागर कानडे फलंदाजीसाठी आले, जिथे षटकार लगावणं गरजेचं होतं, तिथे एक षटकार लगावला. सामन्यामध्ये मुवमेंट या ठिकाणी आणला होता. जरूर त्या सामन्यामध्ये सागरला पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु सागरनं त्या सामन्यामध्ये मात्र मने जिंकली होती. आणि हा तर क्रिकेट आहे. अगदी तुम्हाला एका क्षणात हिरो आणि हिरोचा झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. हा वेड्यांचा खेळ अगदी मी सातत्यानं म्हणत असतो, आणि वेडेच इतिहास घडवत असतात, आणि ते भरपूर इतिहास घडलेत. संघाची एकूण धावसंख्या झाली 40. सागर कानडेचं कौतुक करावं लागेल. अगदी पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील मेहताब आपण पाहिलं, या सागरनं मोमेंट चेंज केला होता सामन्याचा, तो सागर कानडे आपण इन ॲक्शन गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. अगदी डावखुऱ्या प्रतीचे गोलंदाज आहेत. फटका तर चांगला सजवलाय, जिथे क्षेत्ररक्षक भीम यादव काय करतात तरी काय, असं वाटलं होतं काही क्षणासाठी की भीम यादव चेंडूवरती येतात की काय, परंतु त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला सावरलं, आवरलं. 42 धावा. संतोष गोस्वामी आपण पाहतोय. लेदर क्रिकेट सातत्यानं खेळतात. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील आपली एक वेगळी छाप सोडली या फलंदाजांनी. अगदी लेदर क्रिकेटचे लहान मुलांना धडे शिकवतात, धडे गिरवतात, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील काय फलंदाजी करतायत. सलामीसाठी त्यांची निवड झाली आहे, आणि सलामीसाठी काय भागीदारी रचली आहे. फटका तर चांगला सजवलाय, जिथे लॉगऑन क्षेत्र निवडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, थोडीशी फडसड धडपड पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाची, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. अगदी 3री धाव खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज झालाय बॅक टू नाहीये, परंतु
अगदी थोडे स्लाइड होत आहेत, अगदी स्वतःला सावरता धडपण. पण या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी सुरुवातीच्या आघाडीच्या चेंडूपासून तिने अटॅक इज बेस्ट डिफेन्स या सूत्राचा वापर केलाय. प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती आक्रमण करायचं हाच मूलमंत्र या ठिकाणी वापरलाय. अगदी पॅडो स्वीप केलाय क्षेत्ररक्षक, सेकंड अटेम्प्टला झेल टिपतोय. पहिला विकेट प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालंय संघर्ष टीमला. कुठेतरी मी म्हणेल आता मात्र धावगती ना, त्या धावगतीला अंकुश लावण्याचं काम केलं जात आहे. संघाची एकूण धावसंख्या पहा ना 44, जिथे पहिल्या 3 षटकांमध्ये धावा पाहायला मिळत होत्या तब्बल 38, पण चौथ्या षटकामध्ये कुठेतरी रोखण्याचं काम केलं जात आहे. धावसंख्या झाली आहे ती मात्र 44 ही धावसंख्या पाहतोय, जिथे पहिल्या 3 चेंडूवरती 2-2-2, चौथ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 आणि चौथ्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूवरती 6. एकूण धावसंख्या झाली या संघाची 44. बघा आणखीन एक चांगली संकल्पना. बघा क्रीडा रसिकांना देखील इथे अल्पाहार म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. अगदी तुम्हाला आपल्या शरीरासाठी स्वादिष्ट या ठिकाणी खाणं, अर्थातच मग त्याच्यामध्ये काजू असतील, बदाम असतील, तर कचोरी असेल, समोसा असेल, अशा सर्व विविध प्रकारच्या गोष्टी क्रीडा रसिकांपर्यंत देखील पोहोचवल्या जातात. काय नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे, खरंच कौतुकास्पद आहे. अगदी KPLच्या माध्यमातून आपण क्रीडा रसिकांना जेवण देताना पाहायला मिळालं, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो अगदी अल्पाहार. पहा अगदी व्हॉलेंटियर तिथे येतात, तुमच्यापर्यंत ते या ठिकाणी घेऊन येतात. तर या स्पर्धेच्या माध्यमातून मोफत चहा. बघा कोणाला चहा तर पियायचा असेल, अगदी आपण म्हणतो ना सुबह की चाय और बडो की राय, अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये हा चहा आहे. कारण चहा पिण्याची मजा देखील, मित्रांमध्ये बसून चहा पिण्याची मजा देखील खूप वेगळी असते. अगदी लोअर प्रतिना फुल टॉस, जिथे क्षेत्ररक्षक वनलाय दर्शक, हा नशिबाचा चौकार मेळा पाहायला मिळतोय. यस, पहिलं या ठिकाणी पूर्वार्ध समाप्त झालंय. पहिल्या पूर्वार्धामध्ये या ठिकाणी धावा एकटवल्यात, जमवल्यात. 4 षटकांमध्ये आपण धावा पाहतोय. तब्बल 50-51 धावांचं टार्गेट पेलायचंय. तर तोपर्यंत मिळतोय अवधी. जाऊया DJ मॉन्टी यांच्याकडे. पाठवून द्यायचे तर संघर्ष संघाच्या संघनायकाला निवेदन असेल, आवेदन असेल, पहिली पुकार असेल. चला संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अंधाराचं साम्राज्य आपण पाहतो, रात्र नाही.
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलतो, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. आज पाहायचंय कोणाची कधी आणि कशी वेळ बदलेल. दोन्ही संघ विजयासाठी धडपड करतात. या जीवनामध्ये धडपड केल्याशिवाय काही साध्य होत नाहीये. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. कोण दाखवणार हिंमत, कोणाला मिळणार किंमत. कारण बलाढ्य संघादरम्यान रंगणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ कित्येक वेळा, अनेक वेळा, बऱ्याच वेळा, बहुधा वेळा एकमेकांशी भिडलेत, लढलेत. पुन्हा एकदा ठकाठका गाठ भिडले. शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती क्रिकेटचा थरार याची देही याची डोळा आपण अनुभवतोय. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. एक पाऊल पुढे, उघडा डोळे, पहा नीट. शिवगर्जना स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचे सामने. तर येस, शिवमावळे मैदानावरती एका सरळ रांगेमध्ये या ठिकाणी मैदानाचा ताबा घेतात. अगदी आपण पाहतोय जबरदस्त. परंतु या ठिकाणी मी विनंती करतो, लक्ष वेधतोय. उद्या जे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघनायकांना विनंती करतोय, उद्याचे लॉर्ड्स या ठिकाणी इथेच उठणार आहेत. त्यामुळं सर्व संघनायकांनी या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधायचा आहे. बघा, मॅच संपल्याबरोबर उद्याचे जे संघ आहेत त्या सर्व संघनायकांना आम्ही विनंती करतोय. दिवस क्रमांक 1 मित्रांनो आपण पाहतोय, अर्थातच पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटची अंतिम लढत, सेमीफायनलची लढत. एकीकडे पाहतोय संघर्ष, तर दुसरीकडे पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश हा संघ. मग या संघाचे पुरस्कर्ते खूप आहेत. डीजे कंस्ट्रक्शनचे दिनकरजी पोपेटा, स्मॅश संघाचे जगराज सिंग संधू अर्थातच जागो, तत्तर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाचे अनिकेत अँकर. आणि चौथा कोणता संघ? 3. हे भोला मोठं नाव आहे. संघर्ष संघाचे या ठिकाणी सर्व आपण पाहतो हनुमान शेठ चौधर साहेब. तर मित्रांनो, आपण पाहतो लढत अगदी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही विनंती केली होती की आयोजकांच्या माध्यमातून कळंबोली गावातील जेवढे रहिवासी असतील, सदस्य असतील, जेवढे गावकरी असतील, नावकरी असतील, माळकरी असतील, टाळकरी असतील, अगदी सर्वांना आम्ही आवर्जून या ठिकाणी हर एक प्रत्येकाचा उल्लेख करणार नाहीये, प्रत्येकाला आवर्जून सांगितलं तुम्ही या, तुमच्यासाठी हे व्यासपीठ खुलं आहे, तुमच्यासाठी बसण्याची या ठिकाणी सुव्यवस्था केली आहे, तुमचा इथे आत्मसन्मान मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. कारण कळंबोली गावातून बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व पाहतोय संजय रबचंद्र चौधरी साहेब. अगदी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी हा थाट या ठिकाणी उभा केला, हा थाट रचलाय. याची देही याची डोळा आज आपण अनुभवतोय. साहेबांच्या माध्यमातून खूप चांगल्या संकल्पना या ठिकाणी पाहिल्या. तर यस ज्या नावाची चर्चा आपण करतोय, रायगडचा वंडर बॉय तर कळंबोलीचा वंडर बॉय अर्थातच आकाश तारेकर. तर इथे पाहतोय तेजस नारनवरला धावांचा पाठलाग करायचा 51 सुहास करे जो आलाय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन. ऑन स्ट्राईकला तेजस नारनवर स्वीच शीट करायचा होता. येस दबाव तंत्राचा वापर बघा, प्रेशर पहा किती आहे. अगदी पंचांवरती दबाव तंत्राचा वापर केला जातोय. अशा खेळ्या तुम्हाला करावेच लागतील. तुम्हाला हरवण्यासाठी कट रचावे लागतील आणि ते कट रचले गेले जातील का? प्रयत्न नव्हे तर कट रचावे लागतील आणि ते कट रचले गेले जातात. हेलिकॉप्टर उडवलाय स्ट्रेट ड्राईव्हला, जिथे क्षेत्ररक्षक आहे साऊदी. काय क्षेत्ररक्षण! येस डेफिनेटली पंच रोशन दर्शवतायत इट्स द कॉल. नो +1 2 धावा संघाचा श्री गणेशा झालाय 2 या धावेनं. 2 धावा आपण पाहतोय. जिथे ऑन स्ट्राईकला ललित केशवानला पाहतोय, ज्यानं एका सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील पटकवली आहे. त्याचा चांगला देखील खेळ राहिलाय आणि त्याच्यावरती विश्वास दर्शवलाय. पाहायचं विश्वास अशी गोष्ट आहे ना मित्रांनो, ती एखाद्या
फांदीवरती बसलेल्या फाखराप्रमाणे अगदी तो विश्वास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड आउट स्टंप पहा, मिडऑफच्या क्षेत्राला फक्त पंच केलाय. बघता बघता चेंडू गेलाय जमिनीला, गुदगुल्या कर सीमेरेषे बाहेर. 4-4-4 नागिन निघाली. तर यस थोडंसं थांबवतो डीजे. मुन्ना भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. विश्वास भगत सॉरी या ठिकाणी विश्वास या ठिकाणी आलेला आहे. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. PTC लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य पाहतोय. अगदी मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून अर्थातच गणरायाची प्रतिमा असलेली ही फ्रेम देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. कारण अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि या परंपरेचा मान राखत येणाऱ्या सर्व अतिथीगणांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. तर हे चौकार पाहायला मिळाला जिथे संघाची एकूण धावसंख्या पाहतोय आपण. दुहेरी अंकामध्ये षटक पहिलं चालू आहे जिथे चेंडू झाले 3. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. आज सलामीची जोडी पहा किती सुरेख आणि अफलातून खेळी साकारतीये. अगदी राम असं म्हटलं जातं ना, इमारतीचा पाया जर भक्कम असेल तर इमारत देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने उभी राहते. आणि इमारतीचा पाया अर्थातच सलामीची जोडी पहा किती सुरेख कामगिरी करते. यस दिनकरजी पोपेटा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पर त्यांच्या पुत्रांना देखील आपण या ठिकाणी याच मैदानावरती क्रिकेट खेळताना पाहतो. खूप चांगले या ठिकाणी क्रिकेट सातत्याने खेळतायत. त्यांनी देखील आपल्या वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. आज त्यांची मुलं याच मैदानावरती चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. प्रणय पोपेटाला आपण पाहतो. तदनंतर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती पाहतोय. सुहास करे आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्क वरती. तर तेजस नारनवर जो अद्याप देखील शांत आहे, ज्याच्या माध्यमातून अजून देखील एखादा मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. परंतु तेजस पाहायचा आहे काय करेल या चेंडूवरती. जिथे चेंडू झालेत मात्र फटका फसलाय की काय पाहायचा. क्षेत्ररक्षक व्हॉट अ कॅच ऑफ द डे. अगदी फिरून उलटा होऊन या ठिकाणी झेल टिपलाय. पहिला 440चा करंट लागलाय संघर्ष टीमला. चला क्षेत्ररक्षण या ठिकाणी लगेच सजवून घ्यायचं आहे. बघा प्रेक्षक पहा, प्रेक्षक वर्ग देखील तुटुंब गर्दी करताना पाहायला मिळतात. कारण तुटुंब गर्दी आपल्याला नेहमी संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. रविवारच्या दिवशी तर अल्लोड गर्दी, तुफान गर्दी, तोफा गर्दी पाहायला मिळते. कारण गर्दी प्रेक्षक वर्ग गर्दी करताना नेहमी पाहायला मिळतो. अगदी असं म्हणताना शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थी नसतील तर त्या शाळेला सौंदर्य नाही आहे. आणि या क्रिकेटमध्ये जर प्रेक्षक राजा नसेल ना तर एखाद्या स्पर्धेला सौंदर्य नाही आहे. आणि क्रिकेट राजा हाच आमच्या या स्पर्धेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. आणि या प्रेक्षक राजाचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर कौतुक करूया. कारण बागेमध्ये फुले नसतील तर त्या बागेला सौंदर्य नाही आहे. अगदी तशा स्वरूपाचं हे क्रिकेट आहे. प्रेक्षकांचं तर कौतुक करावंच लागेल. जिथे संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 11, सुहास करेचं कौतुक करावंच लागेल. कमबॅक करतोय तर सागर कानडे आपण पाहतोय. तर या दिनकरजी पोपेटा साहेबांना या ठिकाणी डीजे कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा दिनकरजी पोपेटा साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा.
परंतु पहा टप्पा पडल्यानंतर चेंडूने काय गरकणगिरी घेतली आहे. षटक क्रमांक 1 झालं समाप्त. एका षटकामध्ये धावा पाहू शकाल. 1 गडी बाद 11 धावा. तर यस अगदी स्क्रीनवरती देखील निल्सन आकडा आपण पाहू शकाल. 1-1-1-1 ओव्हर 11 धावा आणि 1 विकेट. अगदी निल्सन आकडा. ड्रोन कॅमेरा पहा. अगदी ड्रोन कॅमेरा तुझ्या माध्यमातून दृश्य टिपले गेले जातात. ही संकल्पना राहिली आहे या स्पर्धेची. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अगदी थोडक्यात आणि मोजक्यात सांगतो मित्रांनो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रत्येक हर एक खेळाडूला जेवढ्या विकेट घेतील तेवढी झाडे देणार आहोत. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देतोय. या संकल्पना खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली. तसंच प्रेक्षकांना देखील आपण अल्पाहार देतोय. अगदी फुकट मोफत जिथे चहाची सोय देखील केली आहे. ज्या कोणाला या ठिकाणी चहा पियायचा असेल या आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा आणि चहाचा आनंद घ्या. चहाच्या कपवरती देखील आपल्याला हिरवळ फार्म नावाचा टॅग हॅशटॅग या ठिकाणी पाहायला मिळेल. लोगो पाहायला मिळेल. हिरवळ फार्म आहे ना एक वेगळीच उंच भरारी घेणार यात मात्र शंकाच नाही आहे. अगदी पनवेल पासून 53 किलोमीटर अंतरावरती आणि कर्जत मधून 17 किलोमीटर अंतरावरती हिरवळ फार्म तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होत आहे. आणि त्या हिरवळ फार्मचे जनसेवक सेवक आहेत संजय रामचंद्र चौधरी साहेब आणि यांच्या माध्यमातून सुंदर या ठिकाणी फार्म या ठिकाणी ओपन होत आहे. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे धावा पाहायला मिळतात. 1 गडी बाद 11 धावा. मॅच चांगली होईल यात मात्र शंकाच नाहीये. ड्रोन कॅमेराची देखील संकल्पना पहा तर रेकॉर्डिंग निश्चितपणे प्रत्येक गोष्टीचं होत आहे. अतोनात माहिती या ठिकाणी दिली गेली जाते. परंतु पहा फिरकीचा जादूगार पाठीमागचा हिरो पुन्हा एकदा ठरेल का सुपर हिरो. सचिन कारवार काय गोलंदाजी साकारतोय. आणखीन एक फलंदाज बॅक टू द गाव. एकदा मैदानाकडे जातोय जिथे आपण पाहतोय येणारे उर्वरित 16 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. फलंदाज आऊट झाले ते मात्र आघाडीची जोडी फोडण्यामध्ये यश प्राप्त झालंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या एस 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 या सावंत सर आणि दिनकरजी फोपेटा यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन कारभार पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू काय वळण घेतोय. अगदी आपल्या फिरकीनं गिरकी घेणारी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. गिरकीनं फिरकी घेणारी गोलंदाजी. अगदी पहा पहिले 3 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. पहिल्या 3 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. लॉकडाऊन क्षेत्र निवडलंय. काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय जिथे क्षेत्ररक्षक हॅप्पी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धाव संख्या झाली आहे ती मात्र 13. दुसऱ्या षटकामध्ये सचिन जिम्मेदारी या ठिकाणी स्वीकारली आहे. कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय संघर्ष संघ. परंतु संघर्ष संघाला विसरून चालणार नाहीये कारण संघर्ष संघाचा
सामने आपण कित्येक वेळा पाहिलेत, परंतु पहा जिथे पंच इशारा करतात हा चेंडू अतिरिक्त अति जास्त या ठिकाणी वळण घेतोय. अगदी अवांतर चेंडूचा या ठिकाणी घोषणा केली. 14 धावा. येस, हे षटक संपल्यानंतर आपण प्रमुख आयोजकांचा केक या ठिकाणी कापणार आहोत. अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करणार आहोत. पंच केला मिडॉपच्या क्षेत्रामध्ये चेंडूच्या वेगाला फक्त दिशा दिली आहे. पाहतोय काय, बघता बघता चेंडू गेला सीमेरेषे पार. 4-4-4 धावन करता. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ते धाव संख्या पाहतोय 18 धावा. बघा हॅट्रिक साठी दिनकरजी पोपेट साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आमच्याकडे सुपूर्द झालेत. मित्रांनो, हेच व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या स्वतःच्या मुलावरती तब्बल 44,000चं पारितोषिक, अगदी त्यावेळी त्यांच्या मुलांनी याच मैदानावरती 94,000 रुपयाचं पारितोषिक जिंकलं होतं. परंतु फटका तर चांगला सजवला. जिथे आपण पाहतोय हॅप्पी आलेत, चेंडूची उचल करतायत, जवळपास फेकी देखील चांगली आहे. परंतु बॅकअप पहा, एसटी रक्षक जागो काय क्षेत्ररक्षण करतायत. षटकांचा खेळ झाला समाप्त. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या मात्र 2 गडी बाद 19. तर थोडस या ठिकाणी आपण मंचाकडे वळतोय जिथे आपण साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी हा हॅट्रिक साठी या ठिकाणी रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. दिनकरची पोपेट आपण पाहतोय, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, साहसी धाडसी नेतृत्व असणार हा माणूस, हे व्यक्तिमत्व पाहतोय. चला लगेच आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. कारण मॅच तर चालू राहीलच यात मात्र शंकाच नाहीये. परंतु आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी सुचवलंय की आपण या षटकाच्या समाप्तीचा हा वाढदिवस साजरे करत आहोत. कारण साहेबांवरती खूप लोक प्रेम करणारे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सकाळच्या 17 पासून पाहतोय भरपूर अशी मंडळी या ठिकाणी येत आहेत, साहेबांना शुभेच्छा देत आहेत, त्यानंतर केक घेऊन येतात, कोणी साहेबांसाठी गिफ्ट आणतोय, कोणी या ठिकाणी आलिंगन देतोय, हस्तलंदन करतोय, साहेबांची या ठिकाणी विचार विनिमय करतोय. खूप साऱ्या गोष्टी अगदी सकाळच्या 17 पासून पाहतोय. आणि साहेबांवरती असलेलं प्रेम. याच 2 षटकाच्या समाप्तीत तर 19 धावा झालेत. येणारे 12 आणि 32 धावांची गरज. करायचंय काय, तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये फक्त 2 मोठे फटके सजवायचे. तुमच्याकडे केतन साळुंके सारखा फलंदाज अजून देखील चेंबूमध्ये आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती सागर कानडे सारखा फलंदाज आहे, जो सागर अगदी काही टुर्नामेंट मधून पासून पाहतोय आपण, तो टच मध्ये आहे, फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आव्हान इतकंच अवघड नसेल, फक्त तुमच्याकडे आत्मविश्वास नावाचा वजीर असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तुमचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स असेल ना, तर येस नो डाऊट तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीये. नाव बॅक टू क्रिकेट. साई मोहिते गोलंदाजीसाठी आलेत. 12-32, 32-12. सतीश थोरात ऑन मार्क. हे षटक संघर्ष संघासाठी महत्वाचं असेल. पहा लेग स्टिक वरती फेकलाय चेंडू, चिते स्वैर मारा घोषित केलाय. 12-31, 12-31. जिथे संघाची धाव संख्या झाली आहे 20. बघा संघर्ष संघाला या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर किमान 15 धावा, किमान 15 धावा. आता 15 धावा येतील का? येस 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 आमंत्रण होत. नेमकं होतंय काय? अगदी असं वाटलं हा चेंडू आउट ऑफ द स्पार्क जाईल की काय. आमंत्रण होतं, अगदी चांगला चेंडू होता, फुलटॉस होता, परंतु भरघोस समाचार घेऊ शकले नाहीयेत. विकेट हॅट्रिक साठी कोणत्याही गोलंदाजांसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक दिनकरजी पोपेटा साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा दिनकरजी पोपेटा हे देखील या संघाचे एक भाग आहेत. या संघाचे संघमालक आहे डीजी कंस्ट्रक्शन संतोष पदे यांना देखील आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज.
सतीश थोरात ऑन मार्क वरती फटका चांगला सजवलाय. बघायचं या चेंडू मध्ये ताकद किती होय. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. डाबलला चौकार. तर यस म्हणजे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय आपण. अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरे करतोय. काही क्षणातच काही वेळेत रामदास महानवर उर्फ रामा यांचं देखील शुभागमन झालंय. तर या रामा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर आपण पाहतो अभिष्ट चिंतन सोहळा मॅच देखील थोडीशी काही मिनिटांकरता या ठिकाणी थांबवायची आहे. आपण पाहतोय आज मैत्रीच्या धुनीतील राजा माणूस अर्थात वाढदिवस एका नेतृत्वाचा वाढदिवस एका युवा मित्राचा वाढदिवस तुमच्या आमच्या सर्व काळजाचा वाढदिवस आपल्या माणसाचा वाढदिवस आपल्या भावाचा असे हे व्यक्तिमत्व आज अपेक्षा चिंतन सोहळा आपण पाहतोय. वाढदिवस साजरी केला जातोय. या स्पर्धेचे प्रमुख जनक आपण पाहतोय साहेब. हॅपी बर्थडे टू यू. तर थँक्यू सो मच. आपण पाहतो अभिष्ट चिंतन सोहळा अगदी काही क्षणात आपण या ठिकाणी आटोपतोय कारण सामना देखील खूप तेवढाच महत्वाचा आहे. सामन्याकडे बोलूया जिथे पंच दर्शवता या चेंडूवरती हिट विकेट आहे. अगदी पहा अभिष्ट चिंतन सोहळा लख लख ते तारे सळसळते वारे फुलणारी फुले इंद्रधनुष्याची फुले तुमच्यासाठीच आज राहिले उभे हे तारे. आज आपण पाहतोय अभिष्ट चिंतन सोहळा आणि आज वाढदिवस सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय. येस 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 बघा हे एक कमेंटमेंट असते अगदी स्पोर्ट्स स्पिरिट खेळ भावना काय असते ना असं ती स्वराज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जिथे हिट विकेट या ठिकाणी अगदी तिने स्वतः या ठिकाणी दर्शवलं. येस माझे या ठिकाणी पाय एष्ट्यांना लागलेत. अगदी स्वतः मैदान सोडलं. संघाची एकूण धावसंख्या पहा 24 ही धावसंख्या. चेंडू काय फेकलाय पहा वेग किती आहे. हा म्हणजे 20 हा यस त्या 4 धावा मायनस होतील जिथे आम्ही 4 या ठिकाणी प्लस केला होता म्हणजे 20 धावा असतील. तिसरं षटक साई मोहिते घेऊन आले तर जिथे चांगलं षटक पाहायला मिळतं साईचं तर केतन साळुंखे मिडऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सौरभ पोटे बायकरमॅन आणखीन एक शेल्टी फ्लाय फलंदाज आउट. तर या संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 20 धावा असतील. भीम यादव
आपण पाहतो भीम यादव साई मोहितेचं कौतुक खराबच लागेल. जिथे हिट विकेट भीमनेल या संघासाठी लक फॅक्ट असेल, कारण सतीश थोरात यांची विकेट खूप महत्वाची होती, खूप इम्पॉर्टंट होती स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघासाठी. पहा उद्याचे जेवढे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघांना आम्ही आत्ताच विनंती करतो, तुम्ही आत्ताच या ठिकाणी यायचं आहे. इथे तुमच्या समोर या ठिकाणी चिठ्ठ्या उडवल्या जातील. अगदी पहा सुपर डीजे मौली संघाचे संघ रामदास आहेत, रॉयल संघाचे संतोष पत्नी आहेत, साईनाथ साईकृपा संघाच्या संघनायकाला देखील विनंती करेल. दगडी चाळ असेल, भरपूर असे संघ आहेत ज्याचा मी उल्लेख करणार नाहीये. परंतु थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय धावगती झाली आहे ती मात्र फक्त 21 धावसंख्या. सागर कानडे बघायचं आहे, संतोष गोस्वामी आले चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बॅक टू टेक आउट. ची धावसंख्या झाली आहे 21, येणारे 6 आणि विजयासाठी तब्बल 30 धावांची गरज. याच मैदानावरती 6 चेंडू 25 धावा, 6 चेंडू 24 धावा, 6 चेंडू 18 धावा, कदाचित 6 चेंडू 30 धावा देखील होऊ शकतील. कारण कल्पना देखील केपीएल मध्ये केली नव्हती जिथे 6 चेंडू 25 धावांची गरज होती. पहिला चेंडू डॉट आला तर 5 चेंडू 25 धावा जिथे रामदास महानवर उर्फ रामा मैदानावरती आले आणि काय फलंदाजी केली. अगदी इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब वरती देखील आज देखील ती व्हिडिओ एवढी मोठी व्हायरल झाली आहे ना. आणि अगदी पाहतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये रामाचा बोलबाला चालतो तिथे देखील या व्हिडिओला खूप साऱ्या लाईक कमेंट आम्ही पाहिल्या. ते रामदास महानवर कारण अगदी आज आपण पाहतो वयाची जवळपास 14 या ठिकाणी पास केले, परंतु आज देखील त्यांचा खेळ पहा किती सुरेखाली चांगला राहतो. आणि उद्या देखील त्यांना आपण याच मैदानावरती इन पाहणार आहोत. संतोष पत्ने यांचा देखील खेळ पाहायला जिथे आपण मगाशी चर्चा करत होतो. आता पुरेसा अवधी मिळालाय तर त्यांची देखील चर्चा करूया. अगदी संतोष पत्नेने देखील प्रभावित केलं. अगदी काही मोजकी पावलं तो टू व्हीलर बाईक अगदी स्वप्नात ती टू व्हीलर बाईक मिळवण्यासाठी 2 पावलं दूर होता. परंतु एखाद्या स्पर्धेमध्ये असा एकमात्र खेळाडू आहे ज्याच्या नावावरती 2 स्पोर्ट्स बायसिकल असा संतोष पत्ने. आणि संतोष पत्ने मैदानावरती खेळला तो देखील साऱ्यांची मने जिंकून गेला. रामदास शेवाळे प्रतिष्ठान या संघाने निर्णय घेतला त्याला एक टू व्हीलर बाईक द्यायची, म्हणजे त्याचा असलेला तो खेळ लाजवाब राहिलाय. अगदी संतोषच्या माहितीसाठी सांगतो, आम्हाला पर्सनली फोन मेसेज येतात, संतोष पत्ने आपला माणूस आहे, घाटावरचा माणूस आहे, प्रत्येकाला अभिमान वाटतो. येस पंचांचा बोट आकाशाकडे झालं हे तर तुम्हाला कळमोली क्रिकेटनं दिलं आहे. आणखीन एक हिट विकेट. जिथे कोणी मित्र नसतो, कोणी शत्रू नसतो, कोणी आपला नसतो, कोणी कोणाचा नसतो, इथे क्रिकेट आणि क्रिकेट असतं. इथे फक्त क्रिकेट जिवंत राहतं आणि हा क्रिकेटचा महाकुंभमेळा अगदी दर आठवड्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतो. फक्त औपचारिकता बाकी असं तरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. कारण रंगत पहा ना, येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 29 धावांची गरज म्हणजे एखादा चमत्कार दादा भोईर मग बऱ्याचशा दिवसानंतर आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु पहा कौतुक करावं लागेल आज सचिन कारवारचं. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे ना. अगदी आदित्यप्रिय संघाच्या विरोधात खेळत असताना देखील या सचिन कारवारनं अक्षरशः 5 मिळवला होता.
अगदी 5 विकेट मिळवल्या होत्या. एस आणखीन एक फलंदाज औपचारिकता बाकी आहे. अरे पब्लिक चिल्ला रही थी. असेल 3 चेंडू आणि 29 धावांची गरज फक्त आणि फक्त. औपचारिकता किती चेंडू आहे? 2 आहेत का? हा 2 चेंडूंची गरज आहे. यस 2-29. राम आसफे चुका वारंवार होतात कारण खूप प्रेक्षक वर्ग जोडला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. यस या चेंडूवरती मिळाली फक्त 1 धाव. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी असेल. अगदी 900 फलंदाज मैदानावरती आहेत. पण निराश होण्याचं का नाही आहे कारण दोन्ही संघांना ट्रॉफी मिळणार यात मात्र शंका नाही. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ या ठिकाणी पारितोषिक देत आहोत आणि या ठिकाणी अगदी थाटामध्ये प्रवेश करतो. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 डीजे. हा संघ विजेता संघाचं अभिनंदन.